आम्ही जेव्हा पुण्यात नवीन राहायला आलो ना, तर तेव्हा आमच्या शेजारी एक कोकणातल्या आजी राहायच्या. त्या बऱ्याच वर्ष पुण्यात राहत होत्या. तर गप्पा मारताना त्या नेहमी म्हणायच्या, "मी आज गोवारी आणली, मी आज गोवारीची भाजी केली." तर मला थोडंसं वेगळं वाटायचं म्हणून मी त्यांना विचारलं, "तुम्ही गवारला गोवारी का म्हणताय?" तर त्यांनी मला त्याच्या पाठीमागची एक गोष्ट सांगितली, की दिवाळीत वसुबारसेला अशी गावरान गवारीची भाजी, राळ्याचा भात आणि बाजरीची भाकरी असा नैवेद्य असतो गाईला. तर म्हणे की गवार हे गाईचं खाद्य होतं पूर्वी आणि त्यातनं शब्द बनला गौ आहार, त्याचं पुढं गोहार, गोवार आणि सध्याचं गवार असा शब्द बनला. अशी या शब्दाची उत्पत्ती त्यांनी मला सांगितली. माझी एक मैत्रीण मध्य प्रदेशमध्ये राहते, तर तिकडे गवारीला चतुरफल्ली असं म्हणतात, कारण तिकडे गवार म्हणजे अडाणी ना म्हणून. प्रत्येक प्रांतागणिक भाषेची मजा कशी वाढत जाते बघा, किती सुंदर.